काय करावं बाबा, आज सरनं मला वर्गाच्या बाहेरच काढले. उशीर झाला म्हणून शाळेत यायला. काय करावं आणि काय नाही. आता काय करावं आपण, आजच्या दिवस इथेच बसावं लागल. ओहो, गुरुजीनं मला वर्गाच्या बाहेर काढलं बाबा. ओहो डुडप. आता काय करावं आपण बाबा. ओहो डुडू. अय पोरा, इथं काय करतो रे? शाळा सोडून इकडे बाहेर का बसलाय? अभ्यास नाही का तुला? वर्ग चालू आहे तिकडं, सर शिकवतात आणि तू इकडे बाहेर येऊन बसलाय मैदानामध्ये. कावर बसलाय? काय म्हणलो की आवाज चालली बघा मला. अरे का बाहेर आहेस का काय तू? अरे बाबा, अरे बारक्या, वर्गाच्या बाहेर काय येऊन बसलाय तू? मध्ये शाळा चालू आहे, अभ्यास चालू आहे पोरांचा, का तुला बाहेर काढले सरनी वर्गाच्या? पहिली गोष्ट तर मी बारका नाही, समजलं का? अरे तुला बारका नाही तर का लय मोठा झालास का? बरं बरं, जाऊ द्या, तुम्ही म्हणता तसं. मी छोटाच आहे हो, तुमच्यापेक्षा छोटाच आहे. अरे तू कोण्या गावचा आहे? नाही हो, मी गावचं नाव सांगू शकत नाही बघा. अजाबात सांगू शकत नाही गावचं नाव माझ्या. तुम्ही जाऊन माझ्या घरी सांगितल्यावर मला वर्गाच्या बाहेर काढले सर म्हणल्यावर कसं करा मग? अरे पण का बाहेर काढले वर्गाच्या? शाळा बुडवतेस का तू? नाही हो, ते मला उशीर झाला कधी नाही ती, म्हणून असं केले बघा सरने. रोज कोंबडं करायची, आज म्हणले तू कोंबडा वगैरे काहीच नाही, तू वर्गाच्या बाहेर जा, झाडाखाली जाऊन बस म्हणले. म्हणून मी इथे येऊन बसलो झाडाखाली आराम करत. असं होय? अरे जरा कामधंदा बघावं, नोकरी करावं, अभ्यास केल्यावर नोकरी लागती, तुला काही समजणच झालंय. अहो नोकरी लागते म्हणजे आता मी जरा अभ्यास केलो तर काय होते मग? अरे मग नोकरी लागते तुला, मोठ्या पदावर जातोस अभ्यास करून, शिक्षण झाल्यावर नोकरी लागते चांगल्या, त्यानं काय होईल? मग सर्व पैसा येतो नोकरी लागल्यावर, मग खायला प्यायला भरपूर भेटतंय, मग त्यानं काय होईल? मग त्यानं बी आरामच करशील तू, आरामात राहशील. बरं बरं, मग आता काय करतोय? आरामच करतोय की. अरे काय लेखा तू, काय बोलतो? काय तुला शिक्षण आहे का नाही चांगलं? असं शिकवतेत काय सर? सर असं शिकवत नाही तो, मला उशीर होतो शाळेत यायला म्हणून असं होते बघा. सर चांगलं शिकवतात. सर चांगलं शिकवतात तर मग असं का बसल्या बाहेर येऊन? उशीर करत जाऊन शाळेत यायला, तर लवकर येत जा. बरं बरं, तुमचा सल्ला मानतो बघा, आता लवकरच येतो उद्यापासून. कधीशी असं बाहेर बसत नाही आता येऊन मग. बरं बरं, येतो मग मी. हो नाही थांबा की, अजून काय विचारायचं असलं तर विचारा. अहो लय कुणाचा आहे हो मी, आम्ही अवकाळपणा करत नाही काय नाही बघा. सरनी मला उगाच बाहेर काढले हो, सजा दिली मला सरनी आता झाडाखाली बसून राहा म्हणून सांगितलंय. बरं बरं, तुझ्या पप्पाला भेटल्यावर सांगतो मी तुला. अहो पप्पाला वगैरे काही नका भेटू हो, तसं नका करू हो, एवढी वेळेस मला चूक झाली माझी, पुन्हा नाही आता उशीर करत. सरला पण बोलू नका आणि माझ्या घरी तर बोलूच नका, माझं नावच तुम्हाला सांगितलं नाही मी, गावाचं पण नाव नाही सांगितलं. मला माहिती आहे रे तू कुठला आहेस, तुझ्या बोलण्यावरून दिसला नाही मला. बरं बरं, दिसू द्या हो, दिसलं तर दिसलं. मी पण घाबरत नसतो, जावा मग आता. काय गाव पोर काय बाबा, हे पण करते, बोलायची तर मी द्यायला काय नाही. आलो का फादर शेतातून? कुठे गेलो बाहेर शेताला? काय केलो की शेतात जाऊन? काय नाही, ते जरा हरभरा खात होते, लोक नेत होती म्हणून जरा राखाय गेलो होतो. बरं बरं, मग अजून काय? मग काय नाही, जरा चहा घेऊन ये जा. बरं बरं, आलो का? कुठे जेवायला गेलो? कुठं नाही, शेताकडे गेलो होतो जरा चक्कर माराय. जरा हरभरा बघितलो, तेल हरभराच करत आहे बाबू, पुढच्या लग्नाचं पण बघा जरा. बघितलंय, एक स्थळ आलंय, येणार आहे तर उद्या. आता तयारीला लागा तुम्ही, उद्या येणार आहेत पाहुणे. जरा नीट राहतो, मध्ये मध्ये नका बोलत जाऊ पाहुण्यात, बरं? बरं बरं, तुम्ही बोलत आहो मला सांगत आहो मध्ये बोलू नका म्हणून. झालं का तुझं सुरू आता? जरा आवर घाल स्वतःला, नुसतं भांडणं करते बघ मला, काय तर सांगायला गेलं की असं करते. मी कधी भांडणं करते हो, तुम्हीच लावता बघा भांडणं. बरं बरं, उद्या पाहुणे येणार आहे 10 वाजता, मग आता तयारी काही संपलं असलं तर सांगा, आणतो जाऊन किराणा दुकानातून. अहो सगळं संपलंय घरातलं, काहीच नाही बघा आता.
सगळं जाणार लागणार आहे तुम्हाला किराणा ते. बरं बरं, सगळं संपत आहे. रोजच सगळं संपलेलं राहते, कधी काही नसतेच बघ. आणि उपाशी राहतो बघा. मम्मी काय म्हणते असं तू नुसतं काय तर म्हणत राहते बघ. गप, तुलाही छान आहेस. उगा वटवट करू नको. शांत बस जरा. उद्या जरा नीट बोलत जा. जाता पिता बाहेर काढशील. उगा काय पण शांत बसायचं. बरं? हो मी शांतच बसते व. अगं, उद्या पाहुणे येणार आहेत ना. जरा नीट बोल उद्या. विचारा प्रश्नाची उत्तरं नीट दे. बरं? नाहीतर उगा काय तर दुसरंच बोलत बसशील. एक विचारलं की तिसरंच बोलतीस. असं करू नको बरं? ऐकायचं माझं पण. आणि तर बाबाचं ऐकायचं तुझ्या. नाही मम्मी, मी तर लय हुशार आहे. लय टॅलेंट आहे मी. काहीच मी चुकीचं बोलत नाही, सगळं व्यवस्थित बोलते या. बरं बरं, काय करावं मग आता. उद्या पाहुणे येणार आहेत. आता लईच आवरावं लागणार आहे. स्वयंपाकाचं बघावं लागणार आहे. लई डोक्याला ताप आहे आता. सगळं आवरावरी करावं लागते आता.